मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं नाव आहे आळशीपणाचा विपरीत परिणाम काय असतो ते बघूया. आळशीपणाचा परिणाम केवळ या क्षणापुरता मर्यादित नसतो, तर तो संपूर्ण दिवसावर आणि दीर्घकालीन जीवनशैलीवर परिणाम होऊ शकतो. काय ते बघूया. आळशीपणा म्हणजे कृती टाळण्याची, काम पुढे ढकलण्याची आणि सुस्तावलेल्या मनस्थितीत राहण्याची वृत्ती, याला म्हणतात आळशीपणा. पुढे बघूया. अल्प काळासाठी विश्रांती आवश्यक असते. अल्प काळासाठी विश्रांती आवश्यक असते, परंतु सततचा आळशीपणा व्यक्तीच्या आरोग्यापासून ते मानसिक स्थितीपर्यंत अनेक क्षेत्रावर नकारात्मक परिणाम करतो. दिवसभरातील कार्यक्षमता, शिस्त आणि उत्साह या साऱ्यांवर आळशीपणाचा गंभीर परिणाम करतो. शिस्त आणि उत्साह या साऱ्यांवर आळशीपणा गंभीर परिणाम करतो. कामे पुढे ढकलली जातात, त्यामुळे ठरलेली उद्दिष्ट साध्य होत नाहीत. अनेकदा महत्त्वाची कामं राहून जातात आणि नंतर एकाच वेळी सगळी कामं करण्याचा ताण येतो. व्हेरी गुड. स्वतःवरचा आत्मविश्वास कमी होतो जेव्हा एखादी व्यक्ती वेळेवर काम करत नाही. निष्क्रिय राहते तेव्हा तिच्या मनावर अपराधीपणाची भावना निर्माण होते. व्हेरी गुड. ही भावना आत्मविश्वासावर परिणाम करते आणि ती व्यक्ती स्वतःच्याच क्षमतेवर शंका घेऊ लागते. अरे बाप, कठीण आहे मित्रांनो. शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ लागतो. कसा ते बघूया. सतत आळशी राहिल्यास शरीरात हालचाल कमी होते, त्यामुळे वजन वाढणे, पचन बिघडणे, थकवा येणे यासारख्या समस्या उद्भवतात. मानसिक आरोग्यावरही ताण आणि चिंता, कंटाळवाणेपणा आणि नैराश्याची सावट येते. आळशी व्यक्ती वेळेचे योग्य नियोजन करत नाही, त्यामुळे तिच्या वेळेवर जेवण, झोप, काम याचा समतोल राखता येत नाही. परिणामी संपूर्ण दिनक्रम कोलमडतो आणि तो दिवस निष्क्रिय आणि असंतुलित होतो. सतत आळशीपणा दाखवणाऱ्या व्यक्तीकडे लोक नकारात्मक दृष्टीने पाहतात. बापरे. सहकारी, कुटुंबीय किंवा मित्रांना तिच्यावर विश्वास ठेवणे कठीण जाते. लक्षात घ्या मित्रांनो. त्यामुळे सामाजिक नातेसंबंध कमकुवत होतात. सतत निष्क्रिय राहणारी व्यक्ती नवीन कल्पना, नवे प्रयोग, सर्जनशीलता यांपासून दूर राहते. बापरे. कायम नवा उत्साह येत नाही आणि तो व्यक्ती मध्यम दर्जाची म्हणून ओळखली जाते. दिवसभर काहीही विशेष न घडल्याने व्यक्तीला स्वतःलाच राग येतो. काहीही साध्य न झाल्याची भावना नैराश्य निर्माण करते. हे नैराश्य पुढील दिवशी सुद्धा आळशीपणाला कारण ठरते. आणि एक दुष्टचक्र सुरू होते. आळशीपणाचा परिणाम केवळ त्या क्षणापुरता मर्यादित नसतो, तर तो संपूर्ण दिवसावर आणि दीर्घकालीन जीवनशैलीवर परिणाम करतो. त्यामुळे आळशीपणावर मात करून सक्रिय, नियोजित आणि सकारात्मक दिनचर्या स्वीकारणे ही यशस्वी आणि समाधानी जीवनशैलीची गुरुकिल्ली आहे. आणि अशा प्रकारे मित्रांनो, आता आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट जरूर करा.
नमस्कार. जय हिंद.